नमस्ते. मी सौ जयश्री बेलसरे. गत 34 वर्ष ज्योतिष विश्वात कार्यरत आहे. 29 मार्चला शनी बदलही आहे, शनी अमावस्याही आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहण पण आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय आहे याबद्दल थोडीशी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. त्याचसोबत शनी हा कोणास कितवा आहे आणि जर अशुभ असेल तर त्या संबंधीचे उपायही मी तुम्हाला सांगणार आहे. शनिवारी शनी अमावस्या आहे. ही अमावस्या 28 मार्च 2025 संध्याकाळी 7:55 29 मार्चला दुपारी 4:27 आहे. रवी राहू सोबत असल्याने 29 मार्चला खंडग्रास सूर्यग्रहणही होणार आहे. सूर्यग्रहण दुपारी 2:21 सुरू होऊन संध्याकाळी 6:16 असेल. या ग्रहणाचा ग्रहण काळ हा 3 तास 53 मिनिटाचा आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतीय लोकांवर याचा काही परिणाम राहणार नाही. परंतु कॅनडा, ग्रीनलँड, युरोप, आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग, रशिया ह्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार असल्यामुळे या ग्रहणाचे परिणाम या देशातील लोकांवर होतील. शनी बदल, शनी अमावस्या आणि खंडग्रास सूर्यग्रहण या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. परंतु या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे उगाच जनमानसात एक वेगळी भीती तरी निर्माण होतीये किंवा काही जण अतिशुभ असल्यासारखी त्याची अतिशुभता वाढवत आहेत. परंतु या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे वेगवेगळा विचार करणं जास्ती उचित ठरेल. खंडग्रास सूर्यग्रहणाची फलित ही ग्रहणाचे फलित ह्यानुसार मिळतील. शनी अमावस्याचे फलित हे अमावस्या तिथीनुसार मिळेल आणि शनीचा राशी बदलाचे फलित हे गोचर भ्रमणानुसार प्रत्येक राशीस प्रत्यय असेल. एक लक्षात ठेवा, अमावस्या ही कधी शुभ तिथी नाहीये. खंडग्रास ग्रहणही कधी शुभ नाहीये आणि कोणत्याही ग्रहाचं संक्रमण हे सुद्धा संक्रमण म्हणजे थोडीशी अशुभत्व स्थिती त्यावेळेला तयार करणारं असतं. त्यामुळे या तिन्हीच्या संयोगाने तुमच्या जीवनात प्रचंड शुभ घटना घडतील ही वाक्यरचनाच चुकीची वाटते. शनी हा रात्री 9:42 मीन राशीत प्रवेश करतो. अमावस्या ही संध्याकाळी संपून जाते आणि सूर्यग्रहण सुद्धा संध्याकाळी संपून जातं. त्यामुळे अमावस्या आणि ग्रहण हे जरी एकत्र असलं, दरच अमावस्येला सूर्यग्रहण जेव्हा लागतं तेव्हा ते अमावस्येलाच लागतं. या दोन्ही गोष्टी एकत्रित आहे आणि शनी मात्र या दोन्ही गोष्टी संपल्यानंतर रात्री 9:42 शनीचा प्रवेश चालू होतो. शनी 2.5 वर्ष म्हणजे 1 जून 2027 पर्यंत मीन राशीत राहून 2 जून 2027 रोजी मेष राशीत प्रवेश करेल. हा मीन राशीत वास्तव्यास आलेला शनी 2.5 वर्ष 12 राशींपैकी मीनेला पहिला, कुंभेला दुसरा, मकरेला तिसरा, धनुला चौथा, वृश्चिकेला पाचवा, तुळेला सहावा, कन्येला सातवा, सिंहेला आठवा, कर्केला नववा, मिथुनेला 10वा, वृषभेला 11वा आणि मेषेला 12वा राहणार आहे. शनीच्या शुभ अशुभत्वाचा जर विचार केला तर या 12 राशींना तुमच्या जन्म राशीपासून जेव्हा शनी 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 12 असतो त्यावेळेला तो अधिक पीडाकारक असतो. तर अधिक जास्त सगळ्यात जास्त पीडा हा शनी त्याच्या 7.5 पर्वात आणि 15 पर्वात देतो. त्यामुळे मीनेचा शनी हा मेषेला 12वा आहे, मीनेला पहिला आहे, कुंभेला दुसरा आहे. म्हणजे मेष, मीन आणि कुंभ या 3 राशींना शनीची 7.5 चालू होणार आहे किंवा शनीची 7.5 चालू राहणार आहे.
आणि धनुला चौथा आणि सिंहेला आठवा असल्यामुळे हा पनोतीचा काळ ह्या जास्ती अधिक पीडाकारक ह्या राशींना राहणार आहे. पाचवा, सातवा, नववा हा शनी कमी पीडाकारक असतो किंवा कधी कधी तो मिश्र फलदायी असतो. वृश्चिकेला पाचवा, कन्येला सातवा आणि कर्केला नववा शनी मीन राशीतील येणार असल्यामुळे ह्या राशींना शनी हा मिश्र फलदायी राहील. शनी स्वतःच्या राशीपासून जेव्हा तिसरा, सहावा, दहावा, अकरावा येतो त्यावेळेला शनी अ शुभ फलित तयार करतो. मीन राशीतील शनी मकरेला तिसरा, वृषभेला अकरावा आहे. तिसरा आणि अकरावा शनी हा जास्त शुभ राहतो. त्यामुळे मकर आणि वृषभ या दोन राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. त्यांना केल्या कर्माचे उत्तम फळ मिळेल. सहावा शनी सुद्धा शुभ फलदायी राहतो. यावेळेस मीनेतील शनी तुळेस सहावा आहे. सहावा शनी हा झगडून यश देतो. कोर्ट कचेरीत खरी बाजू असल्यास जिंकता येते. स्पर्धा परीक्षेचा उत्तम सराव होऊन अपेक्षित यश प्राप्त होते. आरोग्य नीट ठेवण्याची दिशा सुद्धा सहावा शनी देत असतो. दहावा शनी हा कर्मगतीत सुधारणा करतो. मिथुन राशीस दहावा शनी असल्यामुळे ह्या राशीची कर्मगती ह्या मीन शनीमुळे सुधारणार आहे. मीन शनीमुळे मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होईल. त्यामुळे आता ह्या मीन राशीत मेषेस पहिली अडीचकी आहे, मीनेला दुसरी अडीचकी आहे आणि कुंभेला तिसरी अडीचकी चालू आहे. चौथ्या आणि आठव्या शनीचा विचार केला तर वृश्चिकेला कुंभ शनी हा चौथा होता आणि वृश्चिकेला कुंभ शनी हा चौथा होता आणि कर्क राशीला कुंभ शनी हा आठवा होता. या दोन्ही राशींची छोटी पनोती संपून धनु राशीपासून मीन शनी हा चौथा आणि सिंह राशीपासून मीन शनी हा आठवा असल्यामुळे धनु आणि सिंह ह्या दोन राशींना छोट्या पनोतीचा त्रास होईल. 12वा शनी सुद्धा तसा कष्टदायक पीडादायकच असतो. पैसा तयार करताना हा खूप जड जातो. त्यामुळे मेषेला यावेळेस पैसा तयार होणे अवघड वाटते. सर्व ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्व आहे. शनी आणि त्याच्या साडेसातीला लोक फार घाबरतात. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. सर्व राशी चक्रावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. शनी त्याच्या 30 वर्षाच्या भ्रमणात प्रत्येक राशीतून भ्रमण करताना मागच्या आणि पुढल्या राशीस सुद्धा स्वतःचा प्रभाव टाकतो. म्हणून आपण त्या काळाला साडेसाती असे म्हणतो. साडेसातीची फलित शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतात. परंतु शनी पनोतीची फलित ही नेहमीच अशुभ असतात. म्हणून साडेसातीपेक्षा शनी पनोतीमध्ये लोकांना सर्वाधिक त्रास होतो. प्रत्येक तत्वाच्या राशींना हा शनी काय फलित देईल याचा विचार करू. पृथ्वी तत्वाच्या राशींना मीन शनी हा प्रचंड शुभ फलित निर्माण करणार आहे. शनीचे कोणत्याही स्थानातील भ्रमण ह्या राशींना शुभच राहणार आहे. कारण पृथ्वी तत्वाच्या राशीपैकी वृषभेला हा शनी 11वा आहे, कन्येला 7वा आहे आणि मकरेला 3रा आहे. 3, 7, 11 हे तिन्ही शनी राशींना प्रचंड शुभ फलित निर्माण करतात. वायुतत्वाच्या राशींचा विचार करूया. वायुतत्व म्हणजे मिथुन, तुळ आणि कुंभ. मिथुनेला मीन शनी हा 10वा आहे, तुळेला मीन शनी हा 6वा आहे आणि कुंभेला मीन शनी हा 2रा आहे. कर्मफलित उत्तम तयार करून आर्थिक मान सुधारण्यास मीन शनी हा या वायुतत्वाच्या राशींना मदत करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टीतील सातत्य टिकवण्यास हा शनी उपयोगी पडेल आणि त्यामुळे दीर्घ काळासाठी अर्थार्जन सुधारताना दिसेल.
जलतत्वाच्या राशींचा विचार केला तर कर्क, वृश्चिक आणि मीन या तीन जलतत्वाच्या राशी आहेत. कर्केस हा मीन शनी 9वा आहे, वृश्चिकेला 5वा आहे आणि मीनेस पहिला आहे. नुकतीच गत 2.5 वर्षांची कटकट संपून या जलतत्वाच्या राशींचा कुठेतरी भाग्योदय झाल्यासारखा वाटतो. कटकटीच्या गोष्टी मागे सोडून एखाद्या चांगल्या पर्वाची सुरुवात हा मीन शनी कर्क, वृश्चिक आणि मीन राशीसाठी करून देईल असा माझा होरा. अग्नितत्वाच्या राशींचा विचार करूया. अग्नितत्वाच्या राशी म्हणजे मेष, सिंह आणि धनु. मेषेला मीन शनी हा पहिला आहे, सिंहेला मीन शनी हा 8वा आहे आणि धनुला मीन शनी हा 4था आहे. 1, 8 आणि 4 असा हा शनी हा नेहमीच कटकटी निर्माण करणारा असतो. अग्नितत्वाच्या राशीस या शनीचे मीन गोचर भ्रमण हे कटकटी निर्माण करणार असल्यामुळे अजिबात शुभ नाही. या अग्नितत्वाच्या राशींसाठी काय काय घडू शकतं याचा विचार करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1, 4, 8 हे गोचर भ्रमण अशुभ असल्यामुळे ह्या मीन शनीत अग्नितत्वाच्या राशींना पैसा मिळणार नाही, कर्ज मिळणार नाही. जुनी कर्ज किंवा स्थावर गुंतवणूक मोडून जुनी कर्जही फेडावी लागतील. मंगल कार्यासाठी पैसा तयार करताना फार ताण जाणवेल. प्रवास किंवा परदेश गमन याचे आयोजन लांबणीवर पडेल. कदाचित प्रवास खर्च तुम्हाला आटोपता घ्यावा लागेल किंवा कधी कधी पैसा नाही म्हणून प्रवासाची ठिकाणही कमी करावी लागतील. आरोग्यावर पैसा खर्च करावा लागणार आहे आणि हा पैसा खर्च करताना तुमच्यावरती लोड येणार आहे किंवा तुम्हाला अत्यंत वाईट वाटेल. या शनीत किंवा ह्या ह्या राशीच्या लोकांनी स्वतः जवळ पटकन काढता येईल असा थोडा तरी रोकड पैसा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या राशीच्या लोकांच्या कदाचित केलेल्या गुंतवणुकीतील पैसा हा गोठला जाण्याची शक्यता सुद्धा हा शनी दाखवतो. बरीच कामं रेंगाळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन मिळण्याच्या वाटा हळूहळू बंद होताना दिसतील. कदाचित दैनंदिन खर्च भागवणं ह्या राशीच्या लोकांना अवघड जाईल. दैनंदिन कर्ज भागवण्यासाठी सुद्धा कदाचित छोटी छोटी कर्ज घ्याव्या लागतील. असं जाणवेल की हळूहळू सुरळीत चाललेल्या घटना सुद्धा विस्कटत चाललेल्या आहेत. मानसिक ताण वाढतोय. घरातील व्यक्तींसोबत संबंध ताणाताणीचे होत जातील. मुद्द्यांवरून मुद्द्यांवरून कोर्टात जाण्याची भाषा कधी तयार होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अग्नितत्वाच्या राशीसाठी मीन राशी वास्तव्यास आलेला शनी हा भयंकर कटकटीचा राहणार आहे. हळूहळू जपून पावलं टाकणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच सोबत मेष, कुंभ, मीन या राशींना 7.5 चालू आहे. कधी कधी एखादं पर्व 7.5चं अशुभ राहतं, कधी कधी शुभ राहतं. त्यामुळे जर अशुभ पर्व तुम्हाला चालू झालं असेल तर निश्चितच तुम्हाला स्वतःची काळजी घेणं, पैसा जपून वापरणं या दोन्ही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. शनीची पीडा किंवा शनीचा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला काही ना काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यातच एक ही अशी छान गोष्ट आहे की तुम्ही हे शनीचं यंत्र जवळ ठेवून तुम्ही या शनी यंत्राची पूजा करू शकता. शनी यंत्र स्वतःच्या पर्समध्ये ही ठेवू शकता आणि रोज त्या शनी यंत्राला फूल वाहून त्याला रोज नमन करून पीडा कमी करण्याबद्दल त्याला विनंती करू शकता. त्यानंतर अजूनही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की या शनीच्या अशुभ गोचर भ्रमणातून वाचण्यासाठी किंवा अशुभ गोचर भ्रमण सुसह्य होण्यासाठी ह्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोखंडी अंगठी. ज्यांना ज्यांना शनीचा त्रास आहे त्यांनी त्यांनी स्वतःसाठी एक लोखंडाची अंगठी बनवून घ्यावी.
ही अंगठी घोड्याचा नाल किंवा जहाजाच्या केळ्यांनी बनवली असेल तर त्याचा जास्ती फायदा होतो. ह्या अंगठीला शनिवारी काही वेळ मोहरीच्या तेलात ठेवा आणि नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून उजव्या हाताच्या मधल्या बोटात ही अंगठी वापरायला सुरुवात करा. मीन शनीतील मीन राशीतील शनीच्या प्रवासात ह्या गोष्टीचा तुम्हाला अशुभत्व कमी करण्यासाठी निश्चितच फायदा होईल. दुसरी वस्तू म्हणजे मोहरीचं तेल. शनीसाठी मोहरीचं तेल दान करणं हाही एक महत्वाचा उपाय आहे. यामुळे पुष्कळशी अशुभता नाहीशी होते. जीवनात जर तुम्हाला यश मिळत नसेल तर यश मिळण्यासाठी तुम्ही मोहरीचा तेल दान करा. हा निश्चितच उपाय तुम्हाला लागू पडेल. तिसरा उपाय आहे छाया दान करणे. शनीच्या त्रासातून सुटण्यासाठी बरेच वेळेला छाया दान करण्याचा सल्ला ज्योतिषी देत असतात. शनिवारी सकाळी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल घेऊन त्यात 1 रुपयाचं नाणं टाका आणि तुमचा चेहरा त्या तेलात बघून हे तेल तुम्ही एखाद्या गरीबाला दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. उडदाची डाळ किंवा काळे तीळही तुम्ही शनीचे अशुभत्व कमी करण्यासाठी दान करू शकता. शनीमुळे जीवनात जर आर्थिक अडचणी येत असतील आणि पैशाची कमतरता वाटत असेल तर काळी उडीद डाळ आणि काळे तीळ हे एखाद्या शनिवारी संध्याकाळी प्रत्येकी 1.25 किलो ह्या प्रमाणात घेऊन कुठल्याही गरिबांना दान द्या किंवा कुठल्याही आश्रमात नेऊन तुम्ही ते दान करू शकता. किमान 5 शनिवार तरी हे दान देणं तुम्ही आवश्यक आहे. लोखंडी भांड किंवा लोखंडी वस्तू. शनीसाठी केलेल्या सर्व दानांमध्ये स्वयंपाकासाठी असलेली लोखंडी भांड्यांना जास्ती महत्व आहे. कुंडलीत अपघात होण्याची शक्यता असल्यास किंवा वारंवार अपघात आणि ऑपरेशन होत असल्यास तुम्ही लोखंडी भांडी दान केल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा कमी होतील. शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा कुठल्याही संस्थांना लोखंडी तवा, लोखंडी भांड, लोखंडी पळी दान केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता टळते. अजून एक छानशी गोष्ट म्हणजे घोड्याची नाल. शनीसाठी घोड्याची नाल खूप उपयुक्त आहे. ती नाल जर एखाद्या घोड्याने वापरून त्याच्या पायातून जर ती बाहेर निखळली असेल किंवा काढली असेल तर अशी नाल ही शनीची पीडा दूर करण्यासाठी जास्ती प्रमाणात उपयुक्त ठरते. शुक्रवारी घोड्याची नाल मोहरीच्या तेलाने स्वच्छ धुवा किंवा शुक्रवारी मोहरीच्या तेलात बुडवून ठेवा आणि शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्याचा यूचा आकार असा वरती करून ती प्रवेशद्वारावरती लावा. निश्चितच शनीची अवकृपा तुम्हाला कमी झालेली दिसेल. काळे कपडे किंवा काळे बूट. काळा रंग हा शनीचा आहे, त्यामुळे काळे कपडे, काळे बूट हे सुद्धा शनीच्या दानधर्माखाली येतात. तुम्ही जर आरोग्याची गंभीर समस्या असेल आणि रोग काही केल्या दूर होत नसेल तर निश्चितच काळे वस्त्र दान करा किंवा काळे बूट दान करा. शनिवारी एखाद्या संध्याकाळी गरजूंना किंवा गरिबांना किंवा अशा कुठल्या तरी संस्थेत तुम्ही ह्या वस्तू दान करा आणि त्या व्यक्तींकडून तुम्हाला आशीर्वाद घ्या. तुमची तब्येत हळूहळू सुधारायला लागेल. पिंपळाचं झाड हे शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं. पिंपळाच्या झाडाजवळ कधीही कचरा टाकू नका, थुंकू नका, सिगरेटची थोडकं टाकू नका किंवा ते झाड कापूनही टाकू नका. असं केल्यास तुमच्या घरातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो. जर तुमच्या मुलांना यश मिळण्यात अडथळे येत असतील तर तुम्ही उलट पिंपळाचं झाड कुठेतरी नेऊन लावा. या पिंपळाचं झाड लावल्यामुळे मुलांच्या यशो यश यशोदायी बनण्यात जे अडथळे येतात ते नाहीसे होतील. जे लोक दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावतात आणि त्या झाडाला 21 प्रदक्षिणा करतात त्यांना शनीच्या 7.5चा किंवा पनोतीचा
कधीही त्रास होताना दिसत नाही. तर असं आहे, शनीचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यासाठीचे उपाय, त्याचबरोबर हे पक्क लक्षात ठेवा की शनी बदल, शनी अमावस्या आणि खंडग्रास ग्रहण हे तिन्ही एका दिवशी आलेलं आहे. त्यांचा एकमेकांशी फलितासाठी काहीही संबंध नाही आणि तिन्ही घटना कधीही अतिशुभ फलित निर्माण करणाऱ्या नाहीत. त्यामुळे ग्रहणाचे नियम पाळा, अमावस्येचे नियम पाळा आणि शनी संक्रमणाचेही नियम पाळा. निश्चितच तुम्हाला तुमची पुढची वाटचाल ही शुभ आणि सुखदायक जाताना दिसेल. धन्यवाद. पुन्हा असेच भेटूया कुठल्या तरी एखादा नवीन टॉपिक घेऊन.